बहुत धन्यवाद। फाइनल के ऊपर एक शानदार चौवा लगा दिया, 4 रन के साथ आगाज मजबूती का हुआ है। दूसरी गेंद मुकेश की और गावातला पहिला पदवीधर दिसाया होता डॅशिंग बिल्कुल। आप जब उन्होंने 2 चौके लगाए तो बल्लेबाजों को नायक ने थोड़ा सा मौका दिया और ये पावर प्ले चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले पहला चल रहा है। 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है, बाकी खिलाड़ी अंदर हैं। इस बार देखा जाए तो रूही शानदार शुरुआत की प्रतीक पाटिल ने, एक तगड़े हिटर बल्लेबाज है और उतने ही घातक गेंदबाज मुकेश नाइक है, दोनों क्रिकेट के शहंशाह है। इस बार संजय पाटिल बहुत साफ, पूरी तरह से उनके पाए हुए थिरक रहे और बल्लेबाज जोर से ठोकम ठोक कर रहा है। चौकों की नहीं, चौकों की बौछार हो रही है और रन बन रहे हैं। 12 पे स्कोर। क्या बैटिंग चल रही है प्रतीक पाटिल की, 3 गेंदों के ऊपर 3 चौवे। यहां एक बल्ले से आज सिंगल मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता। प्रतीक पाटिल व्यक्तिगत पहुंचे 13 पे और यहां देखा जाए रूही ओले टीम का स्कोर है 13। पहली दफा गेंद को खेलने के लिए प्रशांत मुंगाजी आए हैं। दोनों टीम नजदीक है, एक दूसरे की खूबी जानते हैं। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, क्रिकेट की शुरुआत तो इंग्लैंड की है। प्रशांत मुंगाजी तैयार है खेलने के लिए। दाएं हाथ के बल्लेबाज मुकेश नाइक, राइट आर्म विकेट और बहुत अच्छी बॉल, शानदार बॉल फेंकी है। गुडलैंड के ऊपर डिलीवरी थी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। एक्सीलेंट डिलीवरी साबित हो गई मुकेश नाइक की। 4 गेंदे 5 गेंदे खत्म हो गई है और एक बार फिर से इस बार कल क्या थी, जानबूझ के आपने छोड़ा नहीं है। ज्यादा मैं आपकी आलोचना नहीं कर रहा हूं, लेकिन कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं। यहाँ एक कैच लेते तो झटका मिलता, मुंगाजी साहब वापस आते थे, लेकिन जीवनदान उन्हें मिला कवर के ऊपर। और इसी बीच देखा जाए पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बन चुके हैं 14 बिना कोई विकेट के नुकसान पे। पहले ओवर के बाद रूही ओले टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी कर रहे नितिन स्मृति 11 कोहली टीम, जिन्होंने टॉस जीता है। ज्यादा डीजे के बाद सुमधुर संगीत सुनिए। और अभी स्ट्राइक के ऊपर है, लेकिन अपने कोर्ट की पहली पारी का ये दूसरा ओवर लेके गेंदबाज आए सचिन नाइक। दोनों टीम काफी तगड़ी है। या तो ये साई प्रीत वालों ने बहुत कमाई इस साल की है, लॉकडाउन लगने के बाद भी पैसा है। मुंगाजी साहब व्यक्तिगत यहाँ 1 पे खेल रहे, प्रतीक पाटिल 13 पे खेल रहे और यहाँ गेंद रन लेके तैयारी में है, लेकिन ये देखिए तू मैं चल रहे बाइडिंग ऑफ स्टंप के ज्यादा ही बाहर गेंद गई है। अंपायर विवेक पुरजी साहब धानसर से बिलोंग करते हैं, उन्होंने उसे वाइड घोषित किया।
15 स्कोर। और ये फुल लेन की ये गेंद थी इस बार ड्राइव लेकिन यहाँ डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने आए हैं। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 16 के घर में। सम्माननीय यह हमारे मराठी का सुमधुर आवाज रिवाल मात्रे साहब इनके गांव की ये टीम है और हमेशा कहते हैं ना कि ओला एक क्रिकेट की पंडरी मानी जाती है। गांव बड़े उन्होंने भी अच्छा क्रिकेट खेला हुआ है, मैदादा मात्रे में क्रिकेट अच्छा खेला हुआ है और अभी अभी क्रिकेट के लिए शानदार तरीके से यंगस्टर खिलाड़ी भी योगदान दे रहे। उनके जमाने में तो यूट्यूब नहीं था, नहीं तो ये लोग भी शायद आज यूट्यूब को दिखते। इस बार ड्राइव जरूर कर दिया ऑन साइड के ऊपर, जरूर गेंद गैप में चली गई, गेंद को उठाने आया है। बढ़िया थ्रो, बढ़िया सेत्रक्षण वहां एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 17 के घर में। नियत स्पोर्ट कोहली कोपर आरआर ट्रॉफी 2022 का आयोजन। हॅलो, एक महत्वाची सूचना आहे पहा, ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला एक गाडी आहे, तिचा जो आरसा आहे तो परावर्तित होतोय, फलंदाजांना त्रास आहे। फोर व्हीलर आहे पहा, ज्या कोणाची फोर व्हीलर असेल खेळाडू किंवा आमचं प्रेक्षक कृपया सहकार्य करायचं आहे। येस, नक्कीच त्या सूचनेचं आमचे प्रेक्षक वर्ग पालन करतायत। पाहुण्यांची गाडी आहे, नक्की त्या ठिकाणाहून ती बाजूला पार्क केली जाईल। मॅचला आपण नक्की सुरुवात करायची आहे। बिल्कुल, यहाँ सचिन नाइक जिन्होंने इस प्रकार देखा जाए 4 गेंदें फेंकी हुई, एक वाइड गई है, 3 गेंदें सही है। किशोर जी पोर जी मैं धान सर से बिलोंग करते हैं जो इस बार मेन अंपायर की भूमिका निभा रहे हैं। और व्यक्तिगत याद देखा जाए तो प्रतीक पाटिल जो 14 पे खेल रहे हैं, 3 बाउंड्री 2 सिंगल के सहायता से, दूसरा मैंडेटरी पावर प्ले है, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है। यानी कि आप देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर नजदीक आए हैं और एक खिलाड़ी डीप मिड विकेट के ऊपर है और एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर है और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। एक शॉट फाइन लेके या शॉट थर्ड मैन गली पॉइंट और मिड ऑफ ऑफसाइड के ऊपर है, शॉट मिड विकेट ऑन साइड के ऊपर है। यस, ओके। प्रशांत मुंगाजी छोटे कद के खिलाड़ी, राइट आर्म राउंड विकेट। एक बार फिर से इस बार देखा जाए गेंद को खेलने गए थे लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ ने क्रॉस बैट से, अच्छी तरह से गेंद साबित हो गई सचिन नाइक की। इस प्रकार देखा सचिन नाइक की अभी तक मेरे हिसाब से यहाँ 3 गेंदें खत्म हो गई है। मुंगाजी के लिए गेंद इस बार आयोजकांच्या वतीनं वासुशेठ भोईर यांच्या वतीनं आमंत्रण केलं जातं। धर्मेशजी कोपर आपल्याला यायचंय, या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल। और एक बार फिर से यहाँ पीछे प्रोडक्शन है, एक सिंगल जरूर मिलेगा और इसी के साथ एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। या रूही ओल्ड टीम का स्कोर है 22 के घर में, विदाउट लॉस चल रहे हैं। एक साइड से प्रतीक पाटिल ने लगातार 3 चौबे लगा दिया, वो व्यक्तिगत मेरे हिसाब से 14 पे खेल रहे हैं और प्रशांत मुंगाजी व्यक्तिगत या 7 पे खेल रहे, 1 बाउंड्री और 3 सिंगल के सहायता से। अंतिम बॉल शेष है इस दूसरी ओवर की। पहले ओवर में 14 है मुकेश नाइक के और सचिन नाइक की अंतिम बॉल शेष है। प्रतीक पाटिल और इस बार बड़ी मछली जाल में फंस गई है और रूही और यहाँ देखिए इस टूर्नामेंट के माध्यम से नियति स्पोर्ट
गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज आए हैं पाटिल और नए बल्लेबाज का आगमन हो चुका है या अश्विन पाटिल। 2 ओवर के समाप्ति के बाद चौदह रन बना के वापस गए या प्रतीक पाटिल कैप्टन, जिन्होंने 3 लगातार चौवे और 2 सिंगल के सहायता से यह कारनामा किया। पहली दफा गेंद को खेलने जा रहे हैं, तीसरी ओवर की पहली गेंद, राइट आर्म राउंड विकेट और एक बार फिर से इस बार साइप्रित लाइव को हम विनती करते हैं, ऐसे बल्लेबाज जब वापस आते हैं ना तो पहले दूरदर्शन के ऊपर हम देखते हैं ना तो 0 रन बना चुके, वापस आ चुके हैं। टीम का स्कोर 22, 2 विकेट के नुकसान पे रूही और टीम का स्कोर गुलशन जी मात्री गुलशन मात्रे सफलता हासिल किया युवराज पाटिल ने। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर कलाई के सारे जरूर मोड़ दिए, एक रन चुरा लिया। डीप स्क्वायर लेग खिलाड़ी गेंद को उठाने आए, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 23 के घर में। उमेश भोईर साहब, इनके पास काफी लेखा जोखा है, बड़ी बड़ी टूर्नामेंट में उन्हें उनका योगदान काफी जबरदस्त होता है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट है जेंटलमैन्स गेम है, बेहद एक रोमांच खेल। युवराज पाटिल और मैंने प्यार किया, क्या चिट्ठी के ऊपर जब प्यार जब पहले चलता था बहुत मजा आती थी। अब तो वो जमाना गया, अभी तो ऑनलाइन जमाना आ चुका है। लाल मिर्ची हरा नई अंपायर को हमने सूचित किया क्योंकि हमारे अंपायर हरिभक्त है, राम का आचार, कृष्ण का विचार और हरि का विचार, रामकृष्ण हरि। स्कोर पहुंचा 29 के घर में। इस बार मुंगा जी के लिए पूरा बेहतरीन इस बार देखा जाए, यहां देखने को मिल चुका है ड्राइव, अगर मिल जाएंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल के साथ 13 पे स्कोर जा चुका है। गुलशन जी मात्रे 1 रन पे खेल रहे हैं, 14 पे प्रशांत मुंगा जी खेल रहे हैं। युवराज पाटिल की 5वीं गेंद। एक बार फिर से इस बार लोअर फुल टॉस जरूर गेंद थी, गैप में गेंद चली गई है। मुकेश गेंद को उठाने जा रहे हैं, जब तक बढ़िया सेत रक्षण, बढ़िया थ्रो आया एक टप्पे के साथ और एक सिंगल के साथ यह रूही और टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 31 के घर में। 31 पे स्कोर जा चुका है। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 8 आए और युवराज पाटिल की अंतिम बॉल शेष, राइट आर्म। ये देखिए इस बार लेकिन सेत रक्षक मौजूद है, जरूर टीम के लिए रन आड़ा दिया। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है, 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। रूही 31 रन, लॉस ऑफ
पट्टी के ऊपर देख रहे हैं नियति स्पोर्ट लेकिन चौथे गेंदबाज आए पारी का जिन्होंने दूसरा ओवर फेंका था कोटे का ये दूसरा पारी का चौथा ओवर लेके आए गेंदबाज सचिन नाइक जिनके दूसरे ओवर पहले ओवर में आए थे एक विकेट उन्होंने हासिल किया था 31 2 विकेट के नुकसान पे प्रशांत मुंगाजी खेले 14 पे 9 गेंदों का सामना गुलशन के लिए गेंद थी इस बार आ गई क्षेत्र में 4 के साथ गुलशन मात्रे व्यक्तिगत पहुंचे 6 पे टीम का स्कोर पहुंचा है 35 के घर में सचिन नाइक की दूसरी गेंद और एक बार जोरदार हिट कर दिया है ऑन साइड के ऊपर एक ही रन मिलेगी एक सिंगल के साथ रूही ओले टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 36 के घर में छत्तीस प्रशांत मुंगाजी और एक बार फिर से इस बार जाकर गेंद को पकड़ लिया जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 37 के घर में बिल्कुल सही और एक हमारे उमेश भाई एक ऐसे स्कोरर हैं जहां मैं उनके साथ मिल चुका हूं जब मैं कमेंट्री करने के लिए तो हिंदी में ही मुझसे बात करते और वो जब करने के बाद थोड़ा सा आसान बन जाता है क्योंकि जैसा देश वैसा वेश बहुत इंपॉर्टेंट बात है 3 गेंदे शेष है गुलशन मात्र स्ट्राइक के ऊपर और फुल लेंथ की ये गेंद थी यॉर्कर की गेंद जरूर फेंकी थी एक सिंगल मिलेगा युवराज ने गेंद को फील्ड किया बढ़िया सेट रक्षण वहां एक सिंगल जरूर मिलेगा लॉन्ग ऑफ के क्षेत्र में एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है रूही ओले टीम का 38 2 विकेट के नुकसान पे प्रशांत मुंगाजी डटे हुए मैदान के अंदर उन्होंने एक छक्का एक बाउंड्री जरूर लगा दिया लेकिन लंबे टाइम के बाद ना बाउंड्री आई ना छक्का आया जब तक ओले का खेमा थोड़ा सा शांति में है तालियों की गड़गड़ाहट चाहिए तो बल्लेबाजों को छोर बदलना पड़ेगा और जोरदार हिट कर दिया इस बार जरूर गैप में गेंद है लेकिन एक बार फिर से डीप स्क्वायर ले खिलाड़ी गेंद को उठाने आए हैं ये दूसरे के लिए भाग रहे उन्हें मना कर दिया जहां 2 रन होने वाले थे लेकिन एक दूसरे का तालमेल देखने को अच्छा नहीं मिल चुका है मगर इस सिंगल के साथ रूही ओले टीम का स्कोर आगे बढ़ता 39 स्कोर चंदू वाघमारे को आजकल बहुत फोन आते रहते हैं 39 पे स्कोर जा चुका है क्योंकि अभी तक शादी नहीं हुई है तो फोन आते ही रहेंगे इस ओवर की इस प्रकार 5 गेंदें खत्म हो गई अंतिम बॉल अरे हंसी मजाक तो करते ही रहेंगे ये तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है ये लंबा सीमा रेखा के बाद थोड़ी सी लंबा लगा दिया और 6 रनों के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है 4 ओवर
पारी का स्लॉग हो, हम मराठी में कहते हैं हानी मारी का ये वो, और हमारे अग्री भाषा में कहते कुटा कुटी का ओर है। इस ओर में दया माया और गुलशन मात्रे की जो साझेदारी हुई वो काफी बेहतरीन हो चुकी है। 45 रन 2 विकेट के नुकसान पे। लेकिन बॉलर आए हैं अनिकेत नाइक। अनिकेत नाइक उर्दू विकेट, एक बार फिर से अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने का प्रयास किया था। गेंद इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई, इसी के साथ दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में। 2 रनों के साथ रुई ओवले टीम का स्कोर आगे बढ़ता 46, माफ कीजिए 47, 47 पे स्कोर जा चुका है। 5 गेंदे शेष। प्रशांत मुंगाजी गुलशन मात्रे की शानदार तेज तर्रार पार्टनरशिप, एक छोटे कद के खिलाड़ी, एक हाइटेड खिलाड़ी। अनिकेत नाइक की अगली गेंद, नाइक की अच्छी गेंद थी। इस बार देखा जाए रनआउट का मौका बन जाएगा और बन गए। प्रशांत मुंगाजी इस बार रनआउट होकर वापस आ चुके हैं और टीम का स्कोर यहां देखा जाए तो 47, 3 विकेट के नुकसान पे यह रनआउट होके प्रशांत मुंगाजी बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस आ रहे। लेकिन अपनी टीम के लिए उन्होंने जो योगदान दिया है, जो 13 गेंदों में 18 रनों की बहुमूल्य शानदार पारी खत्म हो गई। डीजे से 18 रन इकट्ठा किया है। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। नए बल्लेबाज परम पहुंचे हैं। गुलशन मात्र स्ट्राइक के ऊपर जो पनवेलचे आमचे सन्माननीय सोमनाथ जी यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत। ओह हाँ बिल्कुल। तो गुलशन मात्रे आक्रामक मूड में अनिकेत नाइक की तीसरी गेंद के ऊपर उन्होंने कवर के ऊपर से एक शानदार चौवा लगा दिया है। गुलशन मात्रे व्यक्तिगत यहां देखा जाए तो मेरे हिसाब से 19 पे पहुंचे हैं। 2 बाउंड्री, 1 छक्का, कई सिंगल के सहायता से। अनिकेत की अगली गेंद थी, तो इस छक्के के साथ सत्तावन, क्या बास आया यार, सुगंधी काम है चल रहा है। इस बार ऑन साइड के ऊपर पैरों के अंदर गिरानी हुई गेंद, इस बार कलाई के सारे जरूर उन्होंने फील्ड किया था, लेकिन जहां गेंद को फील्ड किया है मुकेश नाइक ने, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है ओले टीम का 58। अंतिम बॉल शेष। सामना करने के लिए परमजी स्ट्राइक के ऊपर पहली दफा गेंद को खेलने जा रहे हैं। गुलशन मात्रे की बहुत ही सुंदर और आक्रामक तेज तर्रार की बल्लेबाजी देखिए अपने मैदान के ऊपर। ये देखिए घूम के खेलने का प्रयास किया था, रनआउट का मौका बन जाएगा ऐसा लग रहा है, और परमजी आउट।
जबरदस्त क्रिकेट चल रहा है। क्रिकेट ऐसा दोस्तों खेल है, हम विनती कर दिया नियति स्मृति दोपहर का सत्र बन चुका है। संजय पाटिल साहब जो हमारे बॉस हैं, जो मैदान के अंदर पहुंच चुके हैं, क्रिकेट का जुनून उनके पास है, रगों में खून है और जीत का जज्बा उम्र बढ़ चुकी है, लेकिन खेल जबरदस्त है। सन्माननीय नारायण मडवी साहेब यांचं आगमन होते आमच्या मंचाकडे, त्यांना विनंती करतो की आपण या मंचावर आपलं हार्दिक स्वागत असेल। 59 रन चाहिए। और हमारे लेजेंड नरेश दादा गायकवाड़, इनका भी हार्दिक स्वागत। नरेश दादा पूरी जिंदगी क्रिकेट में लगाई, लेकिन ऐसी नहीं लगाई, पूरा दाव लगाया तो सक्सेसफुल साबित किया। उन्होंने बचपन में क्रिकेट खेलने की शुरुआत उनके घर के अंदर ही थी, लेकिन ऐसा खेल दिखाया दोस्तों। आज आप देख सकते हैं कि उन्होंने पूरी तरह से अपना नाम का डंका बजा दिया है। बस जिंदगी में आकर दोस्तों एक बात ध्यान में रखिए कि इस दुनिया से हमें चला जाना है तो नाम ही कमाना है, और नाम जब 59 रनों का पीछा चाहिए। सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी चाहिए। हम विनती करते हैं यहां नितिन स्मृति ईलेवन कोहली कैप्टन को, जानदार शानदार ये नियति स्पोर्ट नंतर येतो। रिवालला पाठव नाही, एक मॅच करू मग ती पुढची करतील ना। अरे ज्याला राहणार नाही येऊ दे ना, राहू दे कमेंट्रीचा। रिवालला पाठव लगेच, काय तो राहू दे, टाइम लागेल अजून। जा तुझा तिथे तेव्हा रिवालला पाठव। हा ठीक आहे, परागला पाठव, पराग जाऊला राहणार नाही नंतर। चलिए जरा सेफ रखें। आरआर ट्रॉफी का ये आयोजन नियोजन जीतने के लिए 59 रन चाहिए। 30 गेंदे 59 रन, 59 रन टू विन नितिन स्मृति ईलेवन कोहली टीम। सलामी बल्लेबाज तो इसी बीच नेक्स्ट मैच होगी इसी मैदान के ऊपर। साठ रन अमित और नॉन स्ट्राइकर एंड देखिए युवराज पाटिल। अमित भोईर एक पॉइंट, एक शॉट थर्ड मैन, एक गली, एक शॉट कवर ऑफसाइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप, शॉट स्क्वायर लेग है, और बाकी खिलाड़ी इस बार देखा जाएगा 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। संजय पाटिल साहब गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए, जिन्हें हम बॉस कहते हैं, पूरी उम्र उन्होंने भी क्रिकेट के ऊपर लगाई है, दाव के ऊपर। पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट, पहली गेंद इस बार देखा जाए गैप में जरूर, लेकिन फील्डर गेंद के पीछे तो, लेकिन तीसरे रन के लिए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। यहां अमित भोईर और युवराज पाटिल के बीच 3 रनों के साथ अमित भोईर ने खुद का खाता ओपन किया और नितिन स्मृति ईलेवन कोहली टीम का भी खाता ओपन हो चुका है। 59 का टारगेट देखिए, इस 22 शॉट के पट्टी के ऊपर दोनों बैट्समैन कैसे दौड़ रहे हैं। संजय पाटिल साहब जी की दूसरी गेंद राइट आर्म राउंड विकेट। इस बार स्वीप करने गए थे, अपील की थी, जोरदार अपील की थी,
लेकिन जहां अंपायर दीपक पाटिल साहब जी ने कह दिया बॉल की जो पिचिंग हुई है उस स्टंप के सामने नहीं है, वो थोड़ी सी इस बार देखा जाए बाहर जा रही गेंद, तो इस बार देखा जाए अपील में इस बार विश्वास था, लेकिन अंपायर के सामने इस बार देखा जाए झुकना पड़ा, ठुकरा दे इस अपील को दीपक पाटिल जी ने। स्कोर 3, युवराज पाटिल स्ट्राइक के ऊपर है। देखिए क्रॉस बैट से गुड ने टेक कर मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास किया था, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है, डॉट गेंद चली गई है। संजय पाटिल साहब जी की ये तीसरी गेंद, लगातार 2 गेंदें डॉट चली गई है। टीम का स्कोर 3 के घर में रुका हुआ है। और ये छक्के के साथ चौथी गेंद संजय पाटिल साहब जी की थोड़ी सी खराब साबित हो गई है। राइट आर्म राउंड विकेट। और ये ओह, जानबूझकर आपने की नहीं है, लेकिन कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं जीवन दान मिला है बल्लेबाज युवराज पाटिल को अंतिम बॉल शेष। ये देखिए रिप्ले में आपने देखा होगा राउंड विकेट से। और एक बार फिर से इस बार एक छक्का एक बाउंड्री के सहायता से अमित भोईर के रहे 3 रन पे। पहले ओवर के समाप्ति के बाद नितिन स्मृति 11 कोहली टीम का स्कोर पहुंचा है 13 बिना कोई विकेट के नुकसान पे। तो चलते एक बार फिर से 4 ओवर। आइए हिमाल जी मात्रे साहब इनकी सुमधुर जुबानी। थँक्यू सो मच अमित म्हात्रे. मॅच सुरू आहे. कोहली विपक्ष ओवले अर्थातच रुही 11 ओवले विरुद्ध नितीन स्मृती 11 कोहली. धावसंख्या धावफलकावर एक षटकाचा मात्र खेळ समाप्त झाल्यानंतर 13 बिनबाद 13. थँक्यू. तर यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बापदेव पाली संघाचा संघनायक आणि नियती स्पोर्ट्स जासई या दोन्ही संघाच्या संघनायकाला टॉस करण्यासाठी आमंत्रण असेल. चला या आपण जासई आणि पाली या दोन संघांना टॉस करण्यासाठी आमंत्रण असेल. पहिला षटक आणि 13 धावा. ज्या पद्धतीनं ओळे संघाच्या देखील 13 धावा होत्या. गोलंदाज चेतन मुंगाजी. ते मात्र चेतनचा पहिलाच बॉल डॉट. डावखुरा गोलंदाज आहे. चेंडूला वलन देतोय. अर्थातच लेग स्पिन प्रकारची गोलंदाजी. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमित भोईर आणि युवराज पाटील ही जोडी मैदानावर. नितीन स्मृती 11 कोहली संघाची सलामीवीर जोडी. अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धावफलकावर आणि करायच्या आहेत 5 षटकामध्ये. जर विजयाचं लक्ष बघितलं तर 59 धावा. पहिल्या मॅच मध्ये 36 धावा खरं तर काढताना बामणडोंगरी संघाची दमछाक झाली होती. हा ओव्हर पिच चेंडू सर बॅटने खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अक्षरचा ब्लॅक स्क्रीनला टच होतोय. हा येतोय चौकार. 4 धावा. संतोष पवार रायगड 40+ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या आयोजनाला फार मोठा हातभार त्यांचा आहे. आता मात्र आमचे गुणलेखक उमेश भोईर थोडं जलपानासाठी अर्थातच लंच आफ्टर लंच साठी गेल्यानंतर मात्र योगदान देत आहेत गुणलेखनाच्या भूमिकेत. परंतु हा चेंडू पहा फुल टॉस बॉल होता. अमितनं वाईटिश डीप मिड विकेटला खेळलाय. परम मात्र तिथे सज्ज होता. झेल टिपला जातोय आणि पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट अमित भोईर. वैयक्तिक 7 या धावांवर बाद होतोय झेलबाद. धावसंख्या धावफलकावर 17. 59 धावांचं लक्ष्य
रुही 11 ओवळे मैदानावर खेळतोय नितीन स्मृती 11 कोळी संघाच्या विरोधात. रुही म्हटलं तर संजयजी पाटील यांची सुकन्या. क्रिकेटची प्रचंड आवड आहे रुहीला. कदाचित आज संजयजी पाटील यांनी रुहीला नकळत इकडे मी म्हणेन आलेत. आज त्यांनी सांगितलं नाही आहे, कारण रुही म्हटली तर लगेच पाठी येते क्रिकेट म्हटलं तर. परम मात्रेनं टिपलेला झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण प्रवीण मुंगाजीला पाहतोय. अनेक वर्षाचा अनुभव आहे प्रवीणकडे. अजिनबी ओली संघातून खेळतोय, परंतु आज खरं तर या संघामध्ये हा क्रिकेट खेळ खेळताना ही सारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज हा मात्र पण पाहू शकाल अक्षरशः यष्ट्यांच्या जवळून चेंडू गेला. असं वाटलं कदाचित त्रिफलाचीच झाला की काय. फलंदाज युवराज, मात्र युवराज देखील पाहत राहिला. सुदैव म्हणावं लागेल या चेंडूवर. इथे मात्र सुरक्षित फलंदाज. स्टंपला कदाचित लागलं होतं असं देखील आपल्याला वाटलं. आपण स्क्रीनवर पाहू शकाल साईप्रीतच्या माध्यमातून. चेंडू चेतन मुंगाजीनं फेकला. युवराजसाठी हा चेंडू फुलटॉस बॅट आणि शरीराला काहीचा किंचितसा लागत चेंडू जवळून गेला होता. हा चेंडू यस शॉट अँड पुल. युवराज सिंग सारखा फटका खेळतोय. चेंडू जातोय सरळ लांब लांब दूरवर जाऊन 6 धावांसाठी हा चेंडू षटकार. लांब लचक लगावलेला चेतनच्या या बॉलवर षटकार. विशाल भोईर नॉन स्ट्राईकला. नवीन आलेला फलंदाज, परंतु युवराजच्या खेळीचा विचार केला तर युवराजनं 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या 14 वैयक्तिक खेळी करतोय, तर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. सेकंड पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. आपण पाहतोय चेतन मुंगाजी पहिला पॉवर प्लेचा षटक फेकला संजयजी पाटील बॉस यांनी, आणि 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यानंतर चेतन मुंगाजी आला. आणि चेतन मुंगाजीवर 1 चौकार 1 षटकार मात्र लागल्यानंतर धावसंख्या 23 ही पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल समोर युवराज पाटील. चेंडू पुन्हा एकदा शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला होता आडव्या बॅटने, परंतु चेंडूला उचली दिली आहे आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. डॉट बॉल. चांगला चेंडू फेकला. यष्टीरक्षक प्रतीक पाटीलच्या हातामध्ये विसावला. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23. या षटकात 10 धावा आल्या. चांगला षटक फेकला चेतननं. 1 षटकार 1 चौकार जरी आला असला सेकंड पॉवर प्ले मध्ये, मात्र 2 षटकामध्ये 23 धावा. आता उर्वरित समीकरण जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. साईप्रीत लाईव्ह स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित समीकरण. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. कोली गावाचे उद्योजक अमृतजी भोईर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. उद्योजक भोईर अर्थातच अमृत भोईर आणि कोली गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित वरिष्ठ सर्व मी मंडळींना विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं का आपण या व्यासपीठावर आपली स्पर्धा आहे नियती स्पोर्ट्स आयोजित आर आर ट्रॉफीचं हे आयोजन अनेक वर्षापासून या आयोजनाला आपण पाहतोय. सातत्यानं हे एक वासुशेठ भोईर यांचं स्वप्न असतं की आपल्या गावामध्ये एक चांगली स्पर्धा आपण घडवायची आणि ती आयोजित करायची. आज 40+ बऱ्याच खेळाडूंनी त्यांना सहकार्य मी म्हणेन दिलंय. नरेश गायकवाड, प्रवीण पाटील असतील, हेमंत दरे, आमचे किरण खानावकर, अनेक 40+ खेळाडू आज विजिट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे नरेश मडवी यांचे बंधू देखील इथे उपस्थित आहेत. नरेश बेलवली उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू 40+. समीर भगत जावई आपले भगतवाडी समीर भगत यांना विनंती असेल की या आपण देखील व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. प्रत्येक मान्यवराला इथे सन्मानित करण्यात येईल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर 18 चेंडू आणि 36 धावा म्हटलं तर प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव हे समीकरण राहिले. तर गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय संजय पाटील. दुसरी घेऊया. हा चेंडू मात्र संजय सरळ युवराजनं खेळला डीप मिड विकेट.
विशाळनं माप्याचा विशाळनं केला डीप मिड विकेट साईडला आणि या चेंडूवर मिळते एक धाव. धावसंख्या 24 रन्स. संजय पाटील 40+ मध्ये देखील आजही क्रिकेट चांगला खेळतायत. त्याचबरोबर जर विचार केला संजय पाटीलचा क्रिकेटची प्रचंड आवड आहे. हा बॉल पहा ऑफ स्टॅम्प सोडून जातोय पंचांचा. वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळते. याच फुलर लेनचा चेंडू यॉर्क पद्धतीनं फेकला. चांगली गोलंदाजी परंतु युवराज या फलंदाजानं हा चेंडू हलकासा डिफेन्स पद्धतीने खेळलाय. एका धावेसाठी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या एकेरी एकेरीनं वाढते. 26 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तर व्यासपीठावर आपण पाहू शकाल आज उत्तम मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून आज करण्यात आली. संपूर्ण इथे आयोजक जेवढे येत आहेत या सर्वांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली. आणि याचं या जेवण बनवण्याचं कार्य कोणी केलं तर आदरणीय रघुनाथजी भोईर चिंचपाडा उत्तमाचारी. व्हेरी गुड व्हेरी गुड. संजय पाटील अनुभव आहे त्यांच्याकडे. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतायत आणि आज जर बघितलं तर गोलंदाजी तेवढीच टिचून करतायत. नेक्स्ट बॉल संजय पाटील षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातला हा पुढील चेंडू असेल. समोर फलंदाज मात्र विशाल. डॉट बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर एकूण 26. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. विशाल ऑन स्ट्राईक. यास मलिंगा स्टाईलची गोलंदाजी करतात परंतु अगदी यॉर्क ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकतात. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत पळून काढल्यात 2 धावा. दुहेरी धाव मिळते. धावसंख्या 2 धावेनं धावसंख्या वाढत असताना 28 धावा 28 रन्स. 31 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित याच दरम्यान अतुलजी भगत यांचे इथे शुभागमन झालंय. यस अतुल भगत आपलं हार्दिक स्वागत. चेंडू थोडा अगदी ओव्हरपिच होता परंतु इथे काय घडलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज होता. डायरेक्ट फेकी केली आहे परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये हा विशाल. मिळते एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 1 आणि दुहेरीनं वाढते. धावसंख्या 33. मापी असावी. 29 रन्स. ऑन द स्ट्राईक युवराज. संजय पाटील यांचा हा पुढील चेंडू युवराज साठी. रिव्हर्स सेव्ह परंतु स्विच हिट देण्याचा प्रयत्न. चेंडू जातो बॅक टू द बॉलर. स्टेट ड्राईव्ह. बॅटची अगदी मी म्हणेन खालची कडा. आणि इथे मात्र पाहता पाहता तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. संजयचं हे षटक देखील संजय पाटील यांचं अतिशय चांगलं पाहायला मिळालं. 3 षटक एकूण धावसंख्या 30. आता करायचे आहेत 12 चेंडू आणि 29 धावा. या दरम्यान व्यासपीठावर पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आपण स्वागत करणार आहोत मित्रांनो ते या आजच्या मांसाहारी अर्थातच उत्तम जेवणाचे उत्तम आचारी आदरणीय रघुनाथ भोईर चिंचपाडा यांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन वासुशेठ भोईर यांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक की आपण आपल्या शुभ हस्ते रघुनाथ भोईर यांना आपण सन्मानित करावं. जर मित्र हो तुम्हाला हे मांसाहारी जेवण आवडलं असेल तर रघुनाथ भोईर यांच्यासाठी एकदम उत्तम जेवण स्वादिष्ट चविष्ट जेवण होतं. रघुनाथ भोईर आणि त्यांचे सहकारी आचार्य जेवढे आहेत त्यांचं सर्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया की आज त्यांनी या उत्तम जेवण बनवण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून ते जेवण बनवण्यात आलं. त्यानंतर उमरोली गावचे एक खरं तर 40+ मध्ये आजही क्रिकेट खेळतात परंतु राजकारणामध्ये देखील त्यांचं नाव आहे. माजी सरपंच नारायणजी मडवी. आमचे मित्र नरेश मडवी यांचे बंधू नारायण मडवी. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटसाठी कुठे पण जाणार. क्रिकेटच्या मॅच असू द्या कुठेही आपला सामना पाहण्यासाठी जाणार. तर नारायणजी मडवी माजी सरपंच यांना
सन्मानित करण्यात येत आहे या व्यासपीठावर आमचे वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान नरेश त्यानंतर नरेश पाटील बेलवली माजी सरपंच बेलवली. राजकीय क्षेत्रामध्ये देखील नरेश पाटील यांचं फार मोठं सामाजिक कार्य राहिलं. बेलवली गावामध्ये विकासाची कामं करण्यामध्ये तेही देखील त्यांचा फार मोठा हातभार आणि 40+ क्रिकेट अनेक वर्षापासून आम्ही त्यांना पाहतोय क्रिकेट खेळताना. नरेश पाटील यांनाही विनंती असेल की आपण या व्यासपीठावर शुभसन्मान नारायण मडवी यांचा इथे शुभसन्मान झाला. त्यानंतर नरेश पाटील बेलवली यांचा इथे शुभसन्मान होतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच मात्र रफ अँड टफ स्थितीत 12 चेंडू 29 धावा ऑन द स्ट्राईक. युवराज पाटील गुलशन म्हात्रेचा हा पहिला बॉल. गुलशनचा पहिला बॉल शॉट अँड पुल केला. अप्रतिम फटका लॉंग ऑन कडे हा स्ट्रेट ड्राईव्ह येतोय खणखणीत षटकार. गुलशनचा सेकंड लांब दूरवर जाऊन पडतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे लगाम अंकुश लावलं होतं या रुही 11 ओले संघानं. मात्र चौथ्या षटकात गुलशन म्हात्रेच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर आता सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं पहा. आता उर्वरित 10 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावर एकूण 42. 10 चेंडू आणि 17 धावा. युवराज पाटील ऑन फायर. युवराजच्या खेळीचा जर विचार केला तुम्ही ना तर युवराजनं मात्र आतापर्यंत धुव्वाधार खेळी गेली आहे. 4 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. झेल टिपला अश्विननं युवराज पाटीलच्या खेळीचा अंत. अप्रतिम खेळी जबरदस्त. युवराज पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या. 30 धावा युवराजनं कुठून काढल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. 13 चेंडू आणि 30 धावा. 13 चेंडू मध्ये 30 धावा. धुव्वाधार खेळ करत युवराज मात्र परतलाय. चांगलं योगदान दिलंय. परंतु इथे गुलशन म्हात्रेला कमबॅक करावं लागेल आणि तो कमबॅक केलाय. मी म्हणेन 2 षटकारानंतर झेल टिपल्या. झेल पकडला गेला आणि नवीन फलंदाज न्यू बॅट्समन मुकेश नाईक हार्ड हिटर फलंदाज ऑन स्ट्राईक. मुकेश साठी हा चेंडू अगदी जर्क मध्ये फेकला होता गुलशन म्हात्रेनं. ब्लॉक हॉल मध्ये यॉर्क पद्धतीने चेंडू फेकला आणि डॉट बॉल. गुलशन म्हात्रे एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील फार चांगला अनुभव आहे. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतो आणि तिथे कमबॅक करण्याच्या प्रयत्नात तो आहे. ज्या पद्धतीनं लगातार 2 षटकार आले आणि युवराजला मात्र मोह आवरला नाही. तिसऱ्या चेंडूवर लगातार तिसऱ्या षटकार मारण्यात तो झेलबाद झाला. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. बॅक टू द विकेट कीपर चेतन धावतोय चेंडूच्या मागे. परंतु पाहता पाहता प्रत्येकाने चेतनला यश मिळत नाही हे चेंडू अडवण्यात. चेंडू जातो थर्डमॅनला. 4 धावांसाठी चौकार. जय शिवराय. जय शिवराय. पहा या षटकातला लास्ट बॉल. लास्ट बॉल असेल. खरं तर हा चेंडू चेतनला अडवण्यात अगदी मी म्हणेन जवळ होतं. गरजेचं होतं. अगदी जवळ शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून चेंडू निसटला.
आणि चौकार गेल्यानंतर आता समीकरण बदलते. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. दिस बॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट बोथ ऑफ टीम. चेंडू जोरदार पार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय घडला? तू माय माय यस नो नो यस. घाई दाखवण्याचा प्रयत्न केला होता मुकेशनं. स्वतःवर कुठेतरी मी म्हणेन नियंत्रण नव्हतं आणि कदाचित ही धाव घेण्याचा प्रयत्न करता करता त्यांना थांबावं लागलं आणि डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक केला मी म्हणेन गुलशननं. जरी 2 षटकार आल्यानंतर त्यानंतरचे चेंडू चांगले फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चौकार आला आणि त्या चौकारानं पुन्हा एकदा हा कोहली संघ अर्थातच निलेश स्मृती कोहली संघ आता पूर्णपणे या ठिकाणी शिरकाव करतो या मॅच मध्ये. यानंतर मॅच पाहायला मिळेल बाबदेव पाली आणि त्यांच्या विरोधात नियती स्पोर्ट्स जासई. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. खरं तर विनिंग मॅच आपण खेळवणार होतो, परंतु काही खरं तर पर्सनल प्रॉब्लेम झालेला आहे या ठिकाणी बामणडोंगरी संघाचा. तर कदाचित फार मोठा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, अडचण आलेली आहे, त्यामुळं लगेच फ्रेश मॅच आपण खेळवणार आहोत जासई आणि पाळी. चला आपण टॉस साठी यायचंय कारण फक्त एकच षटक बाकी आहे. मॅच मात्र रफ अँड टफ स्थितीत या मैदानावर हा दुसरा सामना जो होतोय अगदी रंगतदार स्थितीत, रोमहर्षक स्थितीत. रुही 11 ओवले विपक्ष स्वर्गीय नितीन स्मृती कोहली. घरच्या मैदानावर घरचं आयोजन आहे, अर्थातच वासुशेठ भोईर कोहली यांचं हे दर्जेदार आयोजन. आणि या आयोजनामध्ये मात्र पाहुण्या संघाच्या विरोधात कशा पद्धतीनं हा मात्र मॅच रंगेल. 6 चेंडू 13 धावा हे समीकरण. गुणतालिकेवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण मुंगाजी. बाबदेव पाली संघाचे पॅकर राम पवार कोपर यांना विनंती असेल, पाली संघाला त्यांनी पॅक केलंय, तर राम पवार आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. क्रिकेट फॅन, क्रिकेटचे खरं तर चाहते राम पवार आपल्याला विनंती असेल या. 6 चेंडू आणि 13 धावा. प्रवीण मुंगाजी अनुभवाची शिदोरी आहे प्रवीणकडे, परंतु इथे अनुभव पणाला लावायला लागेल. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा चेंडू जातोय या संजय पाटील यांच्याकडे. सेकंड स्लिपच्या दिशेनं, फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या मध्ये इथे मिळते एक धाव. 5 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. प्रवीण मुंगाजी लाडानं माम्या म्हटलं जातं प्रवीणला. आज आपण पाहतोय परत एकदा क्रिकेट वेळ नसतो प्रवीणकडे, परंतु खरं तर क्रिकेट खेळण्यासाठी ते सराव आता त्यांनी सुरू केलाय. इंजुर होते काही काळापासून, परत एकदा त्यांचा अनुभव या मैदानावर एक बलाढ्य फलंदाज मुकेश नाईक असताना पुढील चेंडू घेऊन येईल. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. लॉवर फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक गुलशनला चेंडू चुकून जातोय. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन. झेल साठी जीवाची टापिटा करणे गरजेचं होतं, कारण झेल कोणाचं होतं तर मुकेश नाईकचं अखोड झेल होतं, परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर. 100% कमिटमेंट द्यावी लागते अशा परिस्थितीत, कारण एक बॉल आता इथून इम्पॉर्टंट आणि एक झेल इथून इम्पॉर्टंट असेल ओले संघासाठी. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. ऑन द स्ट्राईक मुकेश नाईक. तर मुकेश नाईक नावाजलेला खेळाडू आहे. रिव्हर्स तंबूचा रस्ता दाखवतोय फलंदाज बाद. थँक्यू जय एकवीरा. मॅच आता ओले संघाच्या बाजूने झुकत चालली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि निर्णायक विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. मुकेश नाईक आता स्वतःवर नाराज आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला, एक मोठा हिट
मुकेशच्या बॅट मधून आला असता तर मी म्हणेन या मॅचचं चित्र अगदी वेगळंच पाहायला मिळालं असतं. परंतु प्रवीण मुंगाजी एक हुशार गोलंदाज आहे. अनेक उन्हाळे पावसाले त्यानं क्रिकेटचे पाहिलेत आणि इथे कुठेतरी प्रवीण मुंगाजीची ही 5वी गोलंदाजी मुकेशला बाद करतोय. नवीन फलंदाज कर्णधार अनिकेत नाईक स्ट्राईकला. 3 चेंडू 8 धावा. अनिकेत कशा पद्धतीने केलेलं मॅच पुन्हा एकदा त्याच स्थितीत जशी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं बामणडोंगरी आणि भिंगार संघाला, तसाच मॅच दुसऱ्यांदा आपल्या भेटीला येतोय. 3 चेंडू 8 धावा. प्रवीण मुंगाजी ठिकाणी थोडस पाऊल चुकत असताना थोडं प्रेशर असेल, अंडर प्रेशर क्रिकेट पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या बाजूनं. परंतु त्या दबावाला जुगारून आता हे चांगलं खेळ करावं लागेल दोन्ही संघांना. 3 चेंडू आणि 8 धावा. शॉर्ट पिच चेंडू प्रवीण मुंगाजीला मिळतो सफलता. मॅच पुन्हा एकदा कलाटणी देतोय. गोलंदाजी प्रवीण मुंगाजीचं कौतुकास्पद काम आतापर्यंत राहिलंय. कारण युवराज पाटील बाद झाल्यानंतर मी म्हणेन नितीन स्मृती कोहली संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर चांगला खेळ करण्यास तयार नाही असं म्हणेल. कारण एकही फलंदाज चांगली कामगिरी करत नाही. 2 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला फलंदाज विशाल भोईर. 3ऱ्या क्रमांकावर विशाल आलाय, परंतु विशालना हा चेंडू खेळाय सरळ वाईट डीप मिड विकेटला. काय गोलंदाजी केली आहे प्रवीण मुंगाजीनं. काय खरं तर प्रत्येक चेंडूवर अक्षरशः या फलंदाजांना जखडून ठेवले म्हणेन. विकेट हॅट्रिक पटकावणारा आजच्या दिवसातला पहिला गोलंदाज. 1 चेंडू 8 धावा. 8 धावा क्रिकेटमध्ये चेंडूवर येत नाही, परंतु आता एखादा चमत्कारच मी म्हणेन या कोहली संघाला या मॅच मध्ये परतवू शकेल. 1 चेंडू 8 धावा. दोन्ही मॅच खरं तर ज्या पद्धतीने झाल्यात पाहण्यासारख्या. हा चेंडू फुलर लेंथ. इथे मात्र चेंडू अश्विन कडे जाईल, मिळेल कोणती धाव नाही. आणि प्रवीण मुंगाजीच्या या 13 धावा डिफेन्स करताना गोलंदाजी पाहायला मिळाली अप्रतिम. आणि मॅच जिंकलाय रुही 11 ओवले.